नमस्कार. आपण पाहत आहात लोक माझा मराठी न्यूज. आजची मोठी बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेने पती, सासू-सासरे आणि इतरांसह एकूण 12 जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पीडित महिलेने आरोप केला आहे की लग्नापूर्वी पतीच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती तिच्यापासून लपवण्यात आली. तसेच लग्नानंतर मानसिक, शारीरिक आणि भावनिक छळ करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार विविध देशांमध्ये फिरायला गेल्यानंतरही पतीने तिच्याशी वैवाहिक संबंध ठेवले नाहीत. याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचाही आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीत आणखी असा आरोप करण्यात आला आहे की सासरच्या मंडळींकडून तिच्यावर विविध प्रकारचा मानसिक दबाव टाकण्यात आला. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडल्याने आरोग्यावर परिणाम झाल्याचाही दावा तिने केला आहे. तसेच वैद्यकीय उपचारांऐवजी होम इन्सेमिनेशनचा पर्याय स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महिलेने आणखी गंभीर आरोप करत स्वतःवर अघोरी कृत्ये करण्यात आल्याचा दावा केला असून या प्रकरणात 2 तथाकथित भोंदूबाबांचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या या आरोपांवर संबंधित आरोपींकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.